कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी कायम गैरसमज करून घेतला। तुम्हाला घालून पाडून बोलले, तुमच्याशी सरळ कधी वागलेच नाही। खरंच खरंच सॉरी, मला माफ करा। मला माहिती आहे तुम्ही माझ्याविषयी मनात राग नाही धरून ठेवणार, आणि आज तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे। तुमच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात होती, आणि आपल्या मैत्रीचीही। हा, कुठे आहेस तू? मला बोलायचंय तुझ्याशी आत्ताच्या आत्ता। मलाही तुझ्याशी बोलायचं, तेही आत्ताच्या आत्ता। मी तुझ्या घराच्या बाहेर उभी आहे। घराच्या खाली? आत्ता? आत्ता कशी काय? ते महत्वाचं आहे का आत्ता सिद्धू? तू आधी बाहेर ये। आलोच। सिद्धू सिद्धू इकडे। पूर्वी अगं काय प्रकार होता सगळा? तुला माझ्याशी लग्न करायचंय? व्हॉट? मला सिद्धू, तुला माझ्याशी लग्न करायचंय ना? अगं काय संबंध? कोण बोललं तुला याचं? तुझी वहिनी बोलली मला। काय? हो, म्हणे जेव्हापासून आपली एंगेजमेंट ठरली तेव्हापासून तू अगदी आनंदाने नाचतोय। मला तर माहीतही नव्हतं सकाळपर्यंत की आज आपली एंगेजमेंट असणार आहे। काय सांगते सगळं? अगं मलाही माहित नव्हतं। सिरियसली? अगं खरंच सांगतोय मी, आई शपथ, मला काहीच कल्पना नव्हती। एक मिनिट थांब। जर तुला माझ्याशी लग्न करायचं नाही, मला तुझ्याशी लग्न करायचं नाही, तर हे काय चाललंय आपल्या घरच्यांचं? एक्झॅक्टली। तुला माहितीये सिद्धू, मी तर आज सकाळी त्यांना अट सुद्धा घातली होती की जर सिद्धू एंगेजमेंट साठी रेडी असेल तरच मी एंगेजमेंट करेन। तेव्हा तुझी वहिनी मला असं म्हणाली की अरे मग तर प्रश्नच मिटला, सिद्धू तर आनंदी आहे। एक मिनिट थांब। हे चुकतंय अगं सगळं। थांब। जर तुला माझ्याशी लग्न करण्यात इंटरेस्ट नव्हता तर तू तयार का झालीस? इट्स अ रिअली लॉंग स्टोरी सिद्धू। अरे मला सकाळी कोणी विचार करण्यासाठी वेळच नाही दिला, आणि इमोशनल ब्लॅकमेलचं तर तू विचारूच नकोस। आणि त्यात मी जर का या सगळ्यासाठी नाही म्हणाले असते तर मग परत घरच्यांचं नाक कापलं गेलं असतं। आणि तेच अगं माझ्या बरोबर पण सेम झालंय। हे प्रकार चाललाय। अच्छा, पण पूर्वी मग आपल्या मैत्रीचं नातं म्हणजे तसंच असणार? अर्थात माझ्याकडून तरी तसंच आहे। माझ्याकडून पण। थँक गॉड। सिरियसली। ऐक ना, पण मग आता आपलं प्लॅन ऑफ ऍक्शन काय असणार? अगं थांब, आपण विचार करूया काहीतरी त्याचा, कारण माझं आता अजिबात डोकं चालत नाहीये। अच्छा, पण आपण हे एकमेकांसमोर बोललोय ना, हे खरंच खूप बेस्ट झालं। हो हो, पूर्वी थँक्स। थँक्स टू यू ऑल्सो। ओके फाईन, ठीक आहे, मग मी निघते आता। पण जे काही आपण पुढे करणार आहोत ते प्लीज मला कळव। हो, तू काळजी नको करू, मी कळवतो ते। तू नीट जा। येस, बाय। भावना मॅडम, मी येतोय तुम्हाला भेटायला, त्वरित, तात्काळ, ताबडतोब। लाईट ऑनच दिसतोय। आज फोन करून कशाला वेळ वाया घालवायचा आहे? डायरेक्टच बोलतो।
भावना मॅडम, मी सिद्धू, प्लीज तुम्ही वळू नका. म्हणजे खरं तर मला बोलायचं होतं तुमच्याशी, पण प्रत्यक्षात समोरासमोर बोलण्याची हिंमत होत नाहीये ना, म्हणून असं बोलतोय. प्लीज मी बोलेपर्यंत तुम्ही अशाच बसता का? चालेल ना? भावना मॅडम, शांतपणे ऐका. आधीच रिॲक्ट नका हो. तुमचे मिस्टर गाडे पाटील दुसरे तिसरे कोणी नसून मीच आहे. म्हणजे सिद्धू आणि मिस्टर गाडे पाटील हे एकच आहेत. म्हणजे मला माहिती आहे, मी खरं तर आधीच तुम्हाला सांगून टाकायला हवं होतं, पण माहित नाही हो, मला जाम भीती वाटली. तुम्ही तर खूप माझ्यावरती रागराग करायचा ना, म्हणून नाही बोललो. तेव्हा जर मी तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही जे गाढे पाटील बोलून माझ्याशी बोलत होतात तेही बोलणं बंद झालं असतं, म्हणून नाही बोललो. आणि हो, मी सोडून आणखीन एका व्यक्तीला याबद्दल माहिती आहे. ती म्हणजे आनंदी. जेव्हा ती हरवली होती ना, तेव्हा ती म्हणजे मलाच भेटली होती. काका, मला भावनाईच्या घरी जायचंय, पण भावनाईचं घर कोणालाच नाही माहिती. काका, तुम्हाला माहितीये का भावनाईचं घर? तुम्ही न्याल का मला प्लीज? तेव्हा मलाही माहित नव्हतं की आनंदी ज्यांना भावनाई म्हणते त्या भावनाई तुम्हीच आता. ते तर मला त्या दिवशीच कळलं जेव्हा मी तुम्हाला ऑफिसमध्ये सोडायला आलो होतो ना इंटरव्ह्यूसाठी. त्याच दिवशी. तुम्ही पाहिजे तर आनंदीला विचारा, ती 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 सगळं सांगेल तुम्हाला. मग बसेल तुमचा विश्वास पाहिजे तर. मला तुम्हाला अजून एक सांगायचं होतं. खरं तर खूप दिवसांपासून सांगायचं होतं ते. मला तुम्ही खूप आवडता मॅडम. माझं खूप मनापासून प्रेम आहे तुमच्यावर. आई शपथ मॅडम, खरंच बोलतोय, खोटं नाही बोलत आहे. तुम्हाला पहिल्यांदा जेव्हा पाहिलं होतं ना, त्या क्षणी मला तुम्ही खूप आवडला होता. हे आवडणं म्हणजे टाइमपास नाही मॅडम. माझं खरंच खूप प्रेम आहे तुमच्यावर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.